पवारांच्या बारामतीला घेरण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आजूबाजूचे सर्वपक्षीय मोहरे टिपायला सुरुवात केली आहे। भोर इंदापूर नंतर आता पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनाही भाजपने गळाला लावलाय। त्यामुळे 2029 ची निवडणूक सुप्रिया सुळेंना भारी पडेल असं बोललं जात आहे। पाहुयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। फडणवीसांनी केली बारामतीकरांची कोंडी। भोर इंदापूर नंतर पुरंदरचा मोहरा गळाला। सुप्रिया सुळे बारामतीचा गड राखणार कशा? खरतर 2029च्या लोकसभा निवडणुकांना अजून 4 वर्ष बाकी आहेत, पण त्याआधीच भाजपकडून बारामतीच्या पवारांची चोहोबाजूंनी राजकीय कोंडीकरण सुरू करण्यात आलंय। आधी भोरचे संग्राम थोपटे, मग इंदापूरचे प्रवीण माने आणि आता पुरंदरचे माजी काँग्रेस आमदार संजय जगताप यांनीही भाजपात प्रवेश केलाय। इतकंच नाही तर 2029 ची विधानसभा लढण्याच्या पलीकडे आपण भाजपकडून कोणताही शब्द घेतला नसल्याचं ते ठामपणे सांगतायत। मी आज भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये गेलेलो आहे। त्याचं कारण आहे तिथे विकास आहे, तिथे विकासाला दिशा आहे, तिथे राजकारण नाहीये। आज आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आहोत। संग्रामदादा आदरणीय आणि आदरणीय आमदार राहुलदादा या ठिकाणी नाहीयेत, बाळाभाऊ पण मला वाटतं नाहीयेत, परंतु आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणे साहेब या जिल्ह्यामध्ये सुद्धा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या ताकदीने आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी तळागाळापर्यंत नेऊ। आता आपण 2024च्या आधी बारामती लोकसभा मतदारसंघातली राजकीय परिस्थिती काय होती आणि आता कोण कुठल्या पक्षात गेलंय तेही पाहूया। अजित पवार 2 वर्षांपूर्वीच राष्ट्रवादी पक्ष घेऊन महायुती सोबत। दौंड आमदार राहुल कुल पुन्हा भाजपचे आमदार बनले। रमेश थोरात तुतारीवर लढले पण पडले। इंदापूर हर्षवर्धन पाटील तुर्तास पवारांसोबत पण 3 वेळेला पराभूत। सोनाईचे प्रवीण माने पुन्हा भाजपात दाखल। आमदार दत्ता भरणे अजित पवारांसोबत म्हणजेच महायुती सोबत। पुरंदर लोकसभेला सुप्रिया सुळेंसोबत असणारे आमदार संजय जगताप पराभूत होताच काँग्रेस सोडून भाजपसोबत आमदार विजय शिवतारे सुद्धा महायुतीचेच आमदार। भोर हवेली मुळशी लोकसभेला सुप्रिया सुळेंसोबतचे माजी आमदार संग्राम थोपटे आता भाजपात। खडकवासला भाजप आमदार भीमराव तापकीर 4 वेळा विजयी। थोडक्यात काय तर आजमितीला बारामती लोकसभा मतदारसंघातले 6ही आमदार हे महायुती सोबत आहेतच, पण पराभूत झालेले आमदारही आता भाजप सोबत गेलेत आणि त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासाठी 2029 ची राजकीय लढाई आतापासूनच बिकट बनलेली आहे। तरीही सुप्रिया सुळे म्हणतात की भोरच्या थोपटे आणि पुरंदरच्या जगताप घराण्याशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। जे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये उत्तम काम केलेली लोक आहेत, संजय जगताप असतील किंवा संग्राम थोपटे असतील, राहुल कुल असतील, प्रवीण असतील, हे सगळे त्यांच्याबरोबर माझे 5 दशकाचे कौटुंबिक संबंध कालही होते, आजही आहे। मी राजकारण करते, मी एका विचारधारेबरोबर काम करते। प्रत्येकाला एका सशक्त लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार आहे। आता काँग्रेसमधलेच लोक घेऊन भारतीय जनता पक्ष आज वाढतीये। खरतर बारामतीचा पवारांचा राजकीय गड सर करणं हे भाजपसाठी नेहमीच अधुरं स्वप्न राहिलेलं आहे, कारण अजित पवारांना सोबत घेऊनही सुप्रिया सुळे 1.5 लाखांच्या वर मतांनी निवडून आल्या, पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती। प्रत्येकालाच 5 वर्षानंतर निवडणूक ही आव्हानात्मक असते। आतापर्यंत राष्ट्रवादी किंबहुना शरद पवार साहेबांचा अजितदादांचा बालेकिल्ला म्हणून आपण बारामतीकडे पाहिलं। सलग 4 टर्म सुप्रियाताई त्या ठिकाणावर निवडून आल्या। आता गणित शेवटी भाजपमध्ये गेले दोघंही, तर पुढच्या वेळेस भाजप अजितदादांना सपोर्ट करणार आहे का? तर करावं लागेल। समजा आघाडी राहिली तर राजकारण एका तासात बदलतील। ते काय बदल होत आहे त्याच्यावर तो 4 वर्षाचा विषय आहे। नुकतीच माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक झाली, त्यात भाजपच्या तावरेंनी अजित पवारांविरोधात पॅनल टाकत बारामतीकरांची राजकीय कोंडी केली। त्याला फडणवीसांची आतून फूस असल्याचंही खासगीत बोललं गेलं, पण अजितदादांनी सर्व ताकद लावत भाजपचा चंचू प्रवेश कसाबसा रोखून धरला। पण 2029ला बारामतीच्या पवारांची राजकीय कोंडी करण्यासाठी फडणवीस आणि भाजप आतापासूनच कामाला लागले, हेही तितकंच खरं।
कारण त्याशिवाय का भाजपनं महायुतीचेच आमदार असलेल्या भोर आणि पुरंदरमधल्या 2 माजी आमदारांना गळाला लावून ठेवलंय. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.